नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. आपल्या आयुष्यात नशिबाची भूमिका नेमकी किती असते? आपण अनेकदा नशिबालाच आपलं कौशल्य समजण्याची चूक कशी करतो, हे नासिम तालेब यांच्या विचारांमधून समजून घेणार आहोत. चला तर मग एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. आपण जेव्हा कोणाला यशस्वी झालेलं पाहतो तेव्हा खरंच ते त्यांचं कौशल्य असतं की मग तो निव्वळ नशिबाचा खेळ असतो? हा गुंता समजून घेण्यासाठी आपण दोन व्यापाऱ्यांची एक गोष्ट पाहूया. एकाचं नाव आहे नीरो आणि दुसऱ्याचं जॉन. आता वरवर पाहिलं तर काय दिसतं? जॉन एकदम यशस्वी, महागड्या गाड्या, दिखाऊ जीवनशैली, सगळं कसं झगमगाटाचं. आणि त्याच्या तुलनेत नीरो एक जुनी गाडी चालवतो, साधं आयुष्य जगतो, जणू काही तो अयशस्वीच आहे. पण दिसतं तसं नेहमीच नसतं. खरं तर जॉनचं जे यश सगळ्यांना दिसत होतं ना, त्याच्या मागे प्रचंड मोठे धोके लपलेले होते. त्याची ती आक्रमक पद्धत शेवटी त्याला घेऊन बुडाली. आणि दुसरीकडे नीरो मात्र त्याच्या सावध वृत्तीमुळे टिकून राहिला. आणि नेमका हाच तो सापळा आहे जिथे लोक नशिबालाच आपलं कौशल्य समजायची चूक करतात. आणि ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या वैचारिक चुकीकडे घेऊन जाते, जी आपण सगळेच करतो. ती म्हणजे आपण नेहमी फक्त जिंकणाऱ्यांचाच अभ्यास करतो. म्हणजे बघा, जेव्हा करोडपती लोकांचा अभ्यास केला जातो तेव्हा त्यांच्या चिकाटी, कठोर परिश्रम, धोका पत्करण्याची तयारी असे गुण दिसतात. पण गंमत अशी आहे की हीच गोष्ट आपल्या विचारांमधली एक मोठी चूक उघड करते. कारण जे हजारो लोक अयशस्वी झाले त्यांच्यातही अगदी हेच गुण होते. यालाच सर्व्हायव्हरशिप बायस असं म्हणतात. म्हणजे काय तर आपण फक्त जे टिकले, जे यशस्वी झाले त्यांच्याकडेच पाहतो आणि जे अयशस्वी झाले ते आपल्या नजरेआड जातात. त्यामुळे आपल्याला वास्तवाचं एक अर्धवट आणि फसवं चित्र दिसतं. तर मग प्रश्न हा आहे की आपला मेंदू या नशिबाच्या खेळात इतका सहजपणे का फसतो? याचं कारण आपल्या विचार करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धतींमध्ये आहे. याचं उत्तर आहे आपल्या मेंदूच्या काम करण्याच्या दोन पद्धतींमध्ये. पहिली आहे समजा सिस्टम 1. ही एकदम फास्ट, इमोशनल आणि ऑटोमॅटिक असते. म्हणजे ती पटकन निष्कर्ष काढते, पटकन गोष्टी तयार करते. आणि दुसरी आहे सिस्टम 2. ही मात्र सावकाश, लॉजिकल विचार करते. तिला कामाला लावण्यासाठी खरं तर आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि होतं काय माहितीये, आपण बहुतेक वेळा या सिस्टम 1च्याच ऑटो पायलटवर चालतो. त्यामुळे जिथे निव्वळ योगायोग किंवा नशीब असतं तिथेही आपला मेंदू पटकन एक गोष्ट रचतो आणि आपल्याला वाटू लागतं की हे कौशल्यामुळेच घडलं आहे. मग जर आपलं मनच आपल्याला असं फसवू शकतं आणि जग खरंच इतकं अनिश्चित आहे, तर मग यावर उपाय काय? कसं जगायचं? याचं उत्तर काही सोप्या पण खूप महत्त्वाच्या विचारांमध्ये आहे. पहिलं म्हणजे निकालाची चिंता करण्यापेक्षा आपल्या प्रक्रियेवर, म्हणजे आपण जे काम करतोय त्यावर लक्ष केंद्रित करा. दुसरं, नशिबाचे फासे कसेही पडोत, प्रत्येक परिस्थितीत आत्मसन्मानाने वागा. आणि तिसरं, यशाच्या प्रत्येक दाव्याकडे थोडं संशयाने पहा. कारण शेवटी आपण कसं वागतो ही एकच गोष्ट पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असते. ही जी कल्पना आहे ना, ती आजच्या काळातही तितकीच लागू होते आणि ती एका खूप जुन्या प्राचीन कथेमध्ये एक सुंदरपणे मांडलेली आहे. तर गोष्ट अशी आहे की त्या काळातला जगातला सर्वात श्रीमंत राजा क्रोएसस शहाण्या सोलनला आपली सगळी संपत्ती दाखवतो आणि विचारतो, सांग, तू माझ्यापेक्षा जास्त सुखी माणूस कधी पाहिलायस का? यावर सोलन त्याला सुखी म्हणायला साफ नकार देतो. सोलन त्याला म्हणाला, भविष्य अनिश्चित आहे, म्हणून कुणीही माणूस जिवंत असेपर्यंत त्याला सुखी म्हणू नकोस. त्याचं कारण असं की जे नशिबाने मिळतं ते नशिबाने कधीही परत जाऊ शकतं. खरं यश हे आयुष्याच्या एका क्षणावर नाही तर संपूर्ण आयुष्याच्या प्रवासावर अवलंबून असतं. आणि हाच विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नावर आणून सोडतो. जर एक नशीबवान मूर्ख आणि एक कुशल प्रतिभावान यांच्यात फरक करणं इतकं अवघड असेल, तर मग आपण आपलं आयुष्य, आपले निर्णय कसे घ्यावेत? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?